कर्जमाफी दिलीच पाहिजे. त्याला घोषणा ना शेतकऱ्यांची कर्जमाफी झालीच पाहिजे. नीटच्या भ्रष्टाचाराचा निषेध. धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला पाहिजे. धर्मेंद्र प्रधान यांनी धर्मेंद्र प्रधान ओ भैया हाथ ऊपर. धर्मेंद्र प्रधान यांचा या भारतीय जनता पक्षाचं करायचं काय? खाली डोक्यावरती पाय धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिलाच पाहिजे. दिलाच पाहिजे, दिलाच पाहिजे. चलो शेतकऱ्यांना कर्जमाफी दिलीच पाहिजे. बोल बराबर. पहले नाम बोलने का आणि नाम बोल बोलो बोलो. आज 27/6/2026 को हम यूथ कांग्रेस की तरफ से एक आंदोलन कर रहे हैं नीट परीक्षा लीक के लिए, गैस सिलेंडर की बढ़ती हुई महंगाई के लिए। आज हम यहाँ पर कांग्रेस भवन के पास जमा हुए हैं। धुलिया शहर जिला युवा कांग्रेस की तरफ से हम आज एक छोटा सा आंदोलन। आज धुळे जिल्हा काँग्रेस युवक काँग्रेसच्या वतीने मोहम्मद भाई यांनी युवक काँग्रेसच्या वतीने एनयूसीआयच्या वतीने धुळे जिल्हा काँग्रेस कमिटी सेवा दलाच्या वतीने आज या ठिकाणी नीट परीक्षेमध्ये होणारा भ्रष्टाचार, विद्यार्थी हे वर्षानुवर्ष अभ्यास करत असतात आणि या वर्षभर अभ्यास केल्यानंतर हे परीक्षेचे पेपर जर लखपती पैसेवाले लोकांच्या यांनी पैशाने विकत घेऊन ही परीक्षा आपल्या हाताशी घेतलेली आहे, तरी या परीक्षेच्या निकालानंतर असं लक्षात आले की हा मोठ्या प्रमाणात हा भ्रष्टाचार झालेला आहे. हा भ्रष्टाचार झाल्यानंतर शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा द्यावा यासाठी पूर्ण देशभरामध्ये आंदोलन करण्यात आले. पण आंदोलन करून सुद्धा हे धर्मेंद्र प्रधान हे राजीनामा देत नाही. पण याच्या उलट भारताचे पंतप्रधान नरेंद्रजी मोदी साहेब हे त्यांना आपल्या पाठीशी घालत आहेत का, हा एक मोठा सर्वसामान्यांना पडलेला प्रश्न आहे. येत्या महिन्याभरात 15 दिवसात जर धर्मेंद्र प्रधान यांनी राजीनामा दिला नाही तर युवक काँग्रेसच्या माध्यमातून धुळे जिल्ह्यासहित पूर्ण महाराष्ट्रामध्ये, पूर्ण देशामध्ये राहुल गांधी यांच्या नेतृत्वामध्ये मोठ्या प्रमाणात आंदोलन केले जाईल, हे आज आम्ही या निमित्ताने आपल्याला सांगू इच्छितो. धुळे जिल्हा मोहम्मद भाई यांनी आज धुळे जिल्हा युवक काँग्रेसच्या वतीने हे लहान आंदोलन केले आहे, पण येत्या काळामध्ये हे आंदोलन मोठ्या प्रमाणात होईल याची मी आज या ठिकाणी आपल्याला ग्वाही देतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.